हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वामध्ये क्वार्टर फायनलचा पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये स्टॉर्म बॉईज संघ मैदानामध्ये ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकला, निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार आणि सिया आरव संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय. पहिला चेंडू स्वराज देवळेचा. द्वारका भोई मैदानामध्ये उभा असताना या वेळेला या भिंतीला कसं तोडायचं याचा प्लॅन जवळजवळ फिक्स झालेला आहे. पण क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा की आज मैदानामध्ये रात्र वैऱ्याची आहे, हा जो काही डायलॉग आहे ना, त्या पद्धतीने आता दिवस आपला आहे असं समजून थोड्या अंशी का होईना स्वतःवरती कॉन्फिडन्स तर ठेवावाच लागेल. अनेक वेळेला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग हे दोन कन्सेप्ट अनेक वेळेला आपण अनुभवलेले आहेत. आणि मग आज अशा सामन्यामध्ये फिअर ऑफ विनिंग कोणाच्या बाजूने असेल आणि फिअर ऑफ लुझिंग कोणाच्या बाजूने असेल याच्यासाठी थोड्या अंशी का होईना इतिहासात डुकावं लागेल. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की इतिहास लिहिणारे बरेच असतात, इतिहास वाचणारे बरेच असतात, पण इतिहास घडवणारे फार थोडेच असतात. आज आपलं नाव इतिहास घडवणाऱ्यांमध्ये असलं पाहिजे आणि याच्यासाठी थोडी कल्पकता तर दाखवावी लागेल. तुषार कांबळे हा एक असा खेळाडू आहे ज्याच्याकडे साऱ्या क्रिकेट रसिकांची नजर लागले. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या या व्यासपीठावरती केवळ रोह्यातीलच नव्हे, रोहा बाहेरील असलेला आपला प्रेक्षक वर्ग सुद्धा रोहा स्पोर्ट्स वाहिनीद्वारे हे सामने पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला काल ज्याची मी आणि मनीष पाटील यांनी चर्चा केली की अशा फॉर्मॅटमधून किंवा अशा स्पर्धांमधून आता जेव्हा क्रिकेट बहरलेलं आहे, मोठे प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत, ISPL सारखा एक स्टँडर्ड फॉर्मॅट तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून आलेला आहे, तेव्हा अशा स्पर्धांमध्ये आपण कर्तबगारी दाखवणं आणि थोड्या अंशी का होईना गेममध्ये सिरियसली कामगिरी करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं राहतं. स्वराज देवळेने आतापर्यंत या मैदानामध्ये अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केलेली आहे. कालचा तो त्याचा ड्रीम स्पेल कोण विसरणार, ज्या वेळेला त्याने एकाच षटकामध्ये तब्बल 4 विकेट घेतल्या होत्या. त्याच्यामुळे अशा गोलंदाजासमोर द्वारकासारखा अनुभवी खेळाडूला सुद्धा माहिती असेल की कसं खेळलं पाहिजे आणि त्यामुळे दिवस कोणाचा याच्यावरती उत्तर शोधावे लागतील. गॅप मिळत नाहीये, द्वारकाला कंप्लीट ब्लॉक केलं जातंय. कारण आपण एक पाहतोय की फॉरवर्ड पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला त्या ठिकाणी दीपक गंभेश उभा आहे, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय, एक डीप वायडेश मिडविकेटला क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात केलाय. आणि तो यासाठी की जर एखादा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आला त्याच्यावरती मोठा पूल करण्याचा किंवा त्याच वेळेला फलंदाज फ्रंट ऑफ द विकेट आला आणि त्याच वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला वायडेश मिडविकेट एरियामध्ये, तर तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक उभा आहे. हा, गुड बॉलिंग स्वराज देवळेचं याच्यासाठी कौतुक होतं. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं व्हेरिएशन मनीष सर हा एक महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे की वैविध्यपूर्ण गोलंदाजी तुम्ही करता का. तुम्ही अनेक वेळेला बघा, अनेक क्रिकेटपटूंच्या ऑटोबायोग्राफी आहेत. एकदा शेन वॉर्नने फार सुंदर वाक्य वापरलं होतं. मॉन्टी पनेसर नावाचा इंग्लंडचा एक गोलंदाज होता. मॉन्टी पनेसर 33वी टेस्ट मॅच खेळत होता. शेन वॉर्न समालोचनाला होते. त्यांचं एक वाक्य मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. हा, गुड शॉट. या वेळेला मात्र बरोबर फ्रंट ऑफ द विकेट खेळला जातोय. आडव्या बॅटनं आपल्या मनगटात अजूनही ताकद शिल्लक आहे हे द्वारका भोय मैदानामध्ये दाखवतोय. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय आणि पहिला चौकार आजच्या दिवसाचा. डीजे मास्टर, कधी कधी आपल्याला थोड्या अंशीनं आठवावं लागतं की अरे आपण रती महारथी खेळाडूंना खेळलेलो आहे. आपण रायगड पोलीसच्या धुवाधार कृष्णा पाटीलच्या गोलंदाजी समोर सुद्धा फलंदाजी केलेली आहे. आपण एकेकाळी रायगड पोलीस असेल, सोनी नवगाव असेल किंवा त्याच वेळेला सिद्धी गणेश कोळगाव असेल, या बलाढ्य संघांविरुद्ध सुद्धा खेळलोय. आपण मुंबईच्या गोलंदाजांना सुद्धा आसमान दाखवलंय. मॅचलेस असेल याच्याही विरुद्ध आपण खेळलोय किंवा मग पुण्याच्या डिंगडॉंग पुण्याच्या विरुद्ध सुद्धा द्वारका भोई खेळलेला आपल्याला माहिती आहे. आणि मग अशा वेळेला स्वराज देवळे सारखा नवा खेळाडू, नवा उमदा खेळाडू याच्या विरुद्ध जर आपण फटका खेळला नाही तर थोड्या अंशी का होईना आपला दिवस नाहीये असं मग कबूल करावं लागेल.
एक माइंडसेट पुन्हा एकदा त्या भूतकाळातल्या माइंडसेटकडे तो गेला आणि त्याने वर्तमानात ती कामगिरी करून दाखवली. आपण त्या गोष्टीकडे येऊ, ज्याचे शिनवॉनच्या उदाहरणाकडे, पण पुन्हा एकदा जाऊया मनीष सरांकडे. हॅलो. पण हॅलो हॅलो, चेक चेक. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि पहिल्या षटकावर अधिराज्य राहिलेलं आहे ते म्हणजेच स्वराज ढवळेचं. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल, 3 डॉट बॉल, त्यानंतर चौकार आला. दीपक गंभे बॉलिंग ट्रॅकवर, पहिल्या बॉलवर सिंगल, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाऊन तो झेल टिपलेला आहे. धक्का पहिला. सिया आरव 11 ला 7 धावा, एक फलंदाज बाद. तर दडपण तुम्हाला चुका करण्यासाठी प्रवृत्त करते असं मी ऐकलं होतं, आज पाहिलं सुद्धा. कारण ते पहिल्या षटकामधले ते 3 डॉट बॉल आणि त्यानंतर मग प्रेशर आणि आता हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं होतं, पण कॅच आउट. ऑफकोर्स. आणि हे दडपण प्रत्येकावरती असतं बघा. 2 की गोलंदाजाचं दडपण आणि एक आहे मॅचचं दडपण. कारण तुम्ही क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये खेळताय, इथे तुम्हाला छोटीशी चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर तर घेऊन जाणार आहे, पण त्याच वेळेला आतापर्यंत जी 5 दिवस मेहनत केलेली आहे ना, त्या पूर्णपणे त्या मेहनतीवरती पाणी आपल्याकडून फिरलं जाऊ नये ही सुद्धा आपण वाट पाहत असतो. आणि अशा वेळेला कौतुक करावं लागेल गोलंदाज दीपकचं. दीपक यासाठी ओळखला जातो. आपण दीपकच्या गोलंदाजीमधलं सातत्य पाहिलं ना, तर तो कधीही म्हणजे नीडर. बघा, ऍक्च्युली दीपक इज अ लीडर, पण त्याच्या आधी तो नीडर आहे आणि घाबरत नाही तो कोणत्याही गोष्टीला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण किती धावा दिल्यात याच्यावरती त्याने दुसरी ओव्हर कालच्या दिवशी केली होती आणि त्याचमुळे तो सामना त्याने फिरवला होता. विशेषतः कालचा सामना फिरवण्यामध्ये कामगिरी त्याचीच होती आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरती तो आज गोलंदाजीला आलेला आहे. मी म्हणतो ना की गोलंदाजाकडे असलेलं हे कौशल्य फार महत्वाचं असतं की त्याने काल काय आत्मविश्वास कमवला ना, या जोरावरती तो आज घडवत असतो. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे किंवा बोलायची आहे, तुमच्याशी चर्चा करायची आहे की जेव्हा आपला आवडीचा साथीदार जेव्हा बाद होतो तेव्हा आपले प्रयत्न थोडेसे आपण कमी करतो. मला तुषारकडून तेच पाहायला मिळते. त्यांनी अजूनही अग्रेसिव्ह स्ट्रोक प्ले नाही केलेला आहे. तो अजूनही या सामन्याला ओळखतोय, या डावाला जपतोय आणि अजूनही ती आक्रमकता जी त्याची ओळख आहे ती त्याने अजूनही थांबवून ठेवलेली आहे. धावसंख्या 8, CR 11. स्टॉर्म बॉयजने आतापर्यंत पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. आउटफील्ड चुकलेली आहे, खेळपट्टी चुकलेली आहे. त्याचमुळे मला असं वाटतं की बॅटिंग कंडिशन तर असू शकते, पण आतापर्यंत गोलंदाजांची जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेसमोर फलंदाज चे प्रयत्न थोडेसे तुटपुंजे पडतायत. ऑन साईडला पूल केलंय आणि बॉलला गुल केलंय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. तुषार कांबळे यांच्या वतीनं कडक बेधडक षटकार. नाव तुषार असून जमत नाही ना, हुशार असावं लागतं आणि तो खरंच हुशार आहे. आज मैदानामध्ये आपण पाहतोय ना, खराब चेंडूंचा खरपूस समाचार कसा घ्यायचा शिकावं लागेल आपण तुषारकडून. अप्रतिम बॅटिंग, व्हॉट अ शॉट. पण या वेळेला चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. आरवचे सर्व समर्थक, कारण 2 सुरुवातीचे फलंदाज ज्यांच्याकडे प्रगल्भ असा अनुभव होता ते पॉवर प्ले मध्येच बाद होऊन परतीचा प्रवास करतायत. तर तुषार कांबळे जे या स्पर्धेतले सर्वात जास्त धावा बनवणारे फलंदाज होते ते बाद झाले. क्रिकेटमध्ये संदीप सर जबाबदारीला महत्व आहे, जबरदस्तीला नाहीये. या अगोदर एक स्ट्रोक चांगला खेचला होता, शॉर्ट ऑफ लेन बॉल,
परफेक्ट पूल. पण यानंतर ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन होतं ते पाहिलं नाही आणि त्यामुळे दुर्लक्ष झाल्यानंतर मग नुकसान पूर्ण संघाचं. क्रेडिट जातं दीपक गंभेच्या गोलंदाजीला, कारण आपण कालच्या दिवसापासून ही चर्चा करतोय ना की दीपक गंभे हा एक असा कॉम्पिटेटिव्ह खेळाडू आहे की तुम्ही त्याच्यासमोर एक चॅलेंज आणा. बघा, फार कमी खेळाडू असे असतात की ज्यांना चॅलेंज घ्यायला आवडतं. दीपक गंभे हा तशातला खेळाडू आहे की रेअर प्रकारचा खेळाडू आहे की चॅलेंज घेणं, चॅलेंज स्वीकारतो की ठीक आहे, मला षटकार मारलाय ना, ओके, काही हरकत नाहीये, पुढच्या चेंडूवरती विकेट घेण्याची माझ्याकडे क्षमता आहे. आणि दीपक गंभेने हे वारंवार सिद्ध करून दाखवलंय आणि म्हणूनच तो मॅचचा हिरो ठरतो. हलक्या तरी बॉलला प्लेस केलंय. सावध पवित्र आता फलंदाज घेतायत वृषभ कोढे. सिंगल कंप्लीट. स्ट्रायकर एंडला आता कॅप्टन प्रशांत पोचतायत, प्रशांत मडवी. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 15 धावा. आणि हा या स्टेडियमचा बर्ड आय व्ह्यू रोहा स्पोर्टच्या माध्यमातून. थर्टी यार्ड सर्कल प्रॉपर ओव्हल शेप मध्ये आहे, म्हणजेच गणिताचा पुरेपूर वापर, जॉमेट्रीचा पुरेपूर वापर आपल्या क्युरेटरने केलेला आहे. खेळपट्टी अगदी सपाट प्रॉपर खेळपट्टी आखलेली आहे आणि त्यानंतर ओव्हल शेपचं 30 यार्ड सर्कल. आणि त्याचमुळे या मैदानाची एक वेगळी मजा आहे. बघा, हा आमचा मुख्य मंच, या मुख्य मंचाला आपण ऑनस्क्रीन पाहतोय आणि त्यानंतर प्रेक्षकांसाठी जी बसण्याची व्यवस्था आहे पूर्ण स्टेडियमला मंडपच्या माध्यमातून आउटस्कर्ट केलेला आहे. सावलीत बसून प्रेक्षक आरामात मागच्या 6 दिवसांपासून या क्रिकेटला आपल्या आठवणीत साठवून ठेवतायत. तुम्हाला आठवत असेल, थोडं मागे जावं लागेल, 1996 आणि त्या आसपास सिंगर कप श्रीलंकामध्ये आयोजित केला जायचा आणि त्यावेळेला अशा प्रकारचे पेंडॉल सुरुवातीच्या काळामध्ये असायचे. म्हणजे पूर्ण स्टेडियम्स हे त्यानंतर आले. त्याच्या अगोदर अनेक ठिकाणी काही स्टेडियम्स होते, पण श्रीलंकेत विशेषतः त्या प्रकारे असे स्टेडियम सजवले जायचे. पुन्हा वळूया मैदानामध्ये. क्षेत्ररक्षकाचं अँटिसिपेशन चुकलंय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. लीड करून अवे फ्रॉम द बॉडी प्रॉपर पंच आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, पण बॉलचा बाउन्सचा अंदाज नाही घेता आला, बॉलच्या टप्प्यापर्यंत नाही पोचता आलं, म्हणून या 4 धावा मिळत आहेत ज्या महत्वाच्या आहेत. खरं तर सिया अरब 11 या संघासाठी 19 धावा झाले, 2 फलंदाज बाद आहेत, 13 चेंडूचा खेळ संपलेला आहे. त्याचमुळे आता 2 आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर, म्हणजे आपण तुषार कांबळे हे बाद झाल्यानंतर आणखीन कोणते खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत असा प्रश्न सुद्धा विचारला होता. आता तीच गरज आहे. संघात सहभागी न होता प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडण्याची भूमिका इतर फलंदाजांना घ्यावीच लागेल. नेक्स्ट बॉल, फुलटॉस बॉल, ड्राईव्ह केलंय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, पूर्ण होते सिंगल. धावसंख्या 20. मगाशी आपण पहिल्या षटकामध्ये जी चर्चा सुरू ठेवली होती की मॉन्टी पनेसरचा, स्वराज देवळे गोलंदाजीला आलाय, तो वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय. सो मॉन्टी पनेसर त्याची 33वी टेस्ट खेळत होता आणि इंग्लंडमध्येच मँचेस्टरला तो सामना सुरू होता. त्यावेळेला शेनवॉनने त्याची गोलंदाजी पाहिली आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये शेनवॉन आल्यानंतर तो म्हणाला, कारण दी ग्रेट शेनवॉन ना, सो शेनवॉन म्हणाले की मॉन्टी पनेसर हा त्याची पहिली टेस्ट 33व्यांदा खेळतोय का, आणि ह्या वेळेला मात्र दुर्घटना घटी, नजर हटी और दुर्घटना घटी, फलंदाज बाद. तर की लीग फॉर्मॅटमध्ये म्हणा किंवा जेव्हा आपण सुपर 12 मध्ये, सुपर 6 मध्ये येतो, संघातील प्रत्येक सदस्याला मोका मिळायला हवा फलंदाजी करण्याचा, गोलंदाजी करण्याचा. कारण कुठला एक फलंदाज जर लीग स्टेजमध्ये चांगला खेळतोय, जास्तीत जास्त बॉल तो मैदानाच्या आतमध्ये राहतोय आणि इतर काही फलंदाज ज्यांना तितका मोका मिळत नाही, अशा वेळेला जेव्हा ते महत्वाचे फलंदाज बाद होतात, अडचणी संघाच्या वाढतात. ऑफकोर्स चांगला मुद्दा तुम्ही या ठिकाणी चर्चेसाठी आणलेला आहे, कारण तुम्हाला केवळ 1-2 खेळाडूंवरती डिपेंड राहून जमणार नाहीये. आणि काही वेळेला अशी सिच्युएशन येते की पहिले 2 खेळाडू तुम्हाला खूप चांगल्या धावा बनवून देतात पहिल्या 3-4 सामन्यांपर्यंत, आणि 3-4 गोलंदाज जे तुमच्या महत्वाचे असतात तेच गोलंदाज विकेट सुद्धा घेत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ना, ज्याला आपण म्हणतो ना ट्राय अँड टेस्टिंग मॉडेल जे असतं, सो ते कधी वापरणार तुम्ही. मग त्यासाठी तुमच्यासाठी हा लीग फॉर्मॅट फार महत्वाचा असतो की तिथे तुम्ही तो टेस्ट करू शकता एखाद्या खेळाडूला की चला ठीक आहे, याला गोलंदाजी देऊन बघूया, काय पद्धतीने हा गोलंदाजी करतोय, कोणत्या प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे, या सगळ्या गोष्टी असतात. याचा दुसरा अँगल सुद्धा आहे.
काही खेळाडू या गोष्टीकडे फार वेगळ्या नजरेने सुद्धा पाहतात की यार मला आतापर्यंत खेळवलंच नाही, मग मी कशाला राहू, मग तो शेवटच्या दिवशी येतच नाही. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. तो म्हणतो आतापर्यंत मला खेळवलंच नाही, मी कशाला जाऊ, मी क्वार्टर फायनल झाले तरी अजून मला बॅटिंग ना आली ना बॉलिंग आली ना फिल्डिंगला सुद्धा घेतला, मी काय करू, तू काही येत नाही. पण मला वाटतं ना तुम्ही थोडा वेट केला पाहिजे. जोगिंदर शर्माला तरी कधी संधी दिली होती, फायनललाच बोलवला ना. युसुफ पठाण कधी खेळला होता, फायनललाच खेळला ना. ओके, कॅप्टन आणि मॅनेजमेंट थोड्या अंशी का होईना त्याप्रमाणे निर्णय घेत असतात. संघ जिंकल्यानंतर आपल्याला तो आनंद होतोच ना. काही वेळेला आपल्याला संधी मिळेल, काही वेळेला नाही मिळणार आहे, पण त्याच वेळेला आपण टीमचा भाग होतो, ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची. कॅप्टन आहे तोपर्यंत आपण मोठी धावसंख्येचं स्वप्न पाहू शकतो असं समर्थकांना किंवा इतर खेळाडूंना वाटत असावं आणि आता कॅप्टनला तीच भूमिका घ्यावीच लागेल. कॅप्टन हे पद तुम्हाला असंच नाही मिळत. तुमच्याकडे तो प्रगल्भ अनुभव, तुमच्याकडे असलेली गुणवत्ता, तुमच्याकडे असलेली प्रतिभा योग्य त्यावेळी वापरावी लागते. आणि पाहूया प्रशांत मडवी जे की प्लेअर आहेत, प्रॉफिट आपल्या संघाला देत आहेत का, त्यांच्या फलंदाजीचा अनुभव आपल्या संघाला देत आहेत का, ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. धावसंख्या आहे 21. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, ऑप्स्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा रन मिळते, एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22. सर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत, तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जास्तीची अपेक्षा तर नाही ठेवू शकत, पण तुम्हाला काय वाटते की किती धावा झाल्या पाहिजेत सिया आरव 11च्या? 70+. 70 पेक्षा अधिक धावा येणं फार गरजेचं आहे. म्हणजे स्टॉर्म बॉयच्या बॅटिंग युनिटचा जर विचार केला पूर्ण लीगच्या, तर तितक्या धावा आल्याच पाहिजे. बॅकफुटला सरकून हा स्ट्रोक फक्त खेळलेला आहे, प्लेसमेंट चांगली आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचतोय, नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो सिंगल कंप्लीट केली जाते. आता एक एक पाऊल जोखमीचं आहे, सावधानीने एक एक पाऊल टाकायचंय. त्यामुळे कॉल देताना देखील विचार प्रशांत मडवी करतायत, कारण जर मी बाद झालो तर मग संघाची अडचणी वाढतील. त्यामुळे ते देखील स्वतःच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवतायत, स्वतःच्या कॉलवर नियंत्रण ठेवतायत आणि थोडंसं रिलॅक्स पोझिशन मध्ये नेत आहेत आशिष काडकरला. स्ट्रायकर एंडला आहेत प्रशांत मडवी. ओव्हर द विकेट स्वराज ऑन ड्राईव्ह, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, प्रॉपर बॉल कलेक्ट करतील. अजून एक गोष्ट मला ऍड करायची वाटते की स्टॉर्म 11 संघाकडून चुका खूप कमी झालेल्या आहेत आतापर्यंत. क्षेत्ररक्षणाच्या चुका म्हणा किंवा एक दोन मौके सोडले तर ओव्हरऑल बॉलर्सला फिल्डरचं सपोर्ट चांगला मिळालाय. ऑफकोर्स या मुद्द्यावरती मी नक्की येईन, पण सध्या आपण 3 षटकांमध्ये 24 धावा झालेल्या आहेत. मी ज्या 70+ धावा मगाशी तुम्ही जो विचारलात त्याचं उत्तर देताना मला थोडं ना आपल्या नागोठण्याला जावंसारखं वाटतंय. आता तुम्ही म्हणाल का, तर त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. नागोठण्याला साधारण 2008 साली IPCLच्या ग्राउंडवरती वीरेंद्र सेहवाग आला होता, थोडं आठवा जरा. आणि त्यावेळेला ना वीरेंद्र सेहवागला भारतीय संघातून ड्रॉप करण्यात आलं होतं. वीरेंद्र सेहवाग दिल्लीच्या टीमकडून खेळले होते, दिल्लीच्या टीमकडून त्यांनी तिथे चांगल्या रन्स काढल्या नागोठण्याच्या आपल्या IPCL ग्राउंडला, आणि मग थेट त्यांना ऑस्ट्रेलियात बोलवण्यात आलं. ऑस्ट्रेलियात गेलं वीरेंद्र सेहवाग, त्याने 195 मारल्या, 195 ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न ग्राउंडवर मारल्या. त्याच्यानंतर लगेचच साऊथ आफ्रिका टेस्ट झाली. आता जे तुम्ही इंग्लंडची टीम खेळते बेसबॉल वगैरे जे म्हणता ना, हे सगळं बेसबॉल वगैरे थोटांड आहे. म्हणजे ते अगोदर वीरेंद्र सेहवागने आणलं. 278 बॉलला 300 मारल्या होत्या वीरेंद्र सेहवागने. आणि म्हणून मी म्हणतो ना की मला नागोठण्यात का जावंसारखं वाटतंय, कारण त्या पद्धतीने वीरेंद्र सेहवागला तेव्हा मी खेळताना पाहिला होता, लाईव्ह बघितला होता. अर्थात मैदानात कधी लाईव्ह बघण्याचा तो IPL मध्ये बघता आला, पण त्याच्यामध्ये जो काही किलिंग ॲटिट्यूड आहे किंवा त्याच वेळेला गोलंदाजाच्या चिंधड्या उडवण्याची जी काही अर्थात क्षमता होती ना, ती जी दाखवली होती, ती थोड्या अंशी का होईना सिया आरव 11 संघाच्या खेळाडूंना आणावी लागेल. की समोर कोणता गोलंदाज आहे, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, या कन्सेप्टमध्ये तुम्हाला राहावं लागेल, तेव्हा त्या धावा येतील. कारण आतापर्यंत 3 गडी बाद 25 ही धावसंख्या संत आहे. आणि जेव्हा तुम्ही एका गोलंदाजाला स्वराज देवळेला डोकं वर काढण्याची संधी दिले, मग दीपक गंभे तर त्याही पेक्षा चाणाक्ष आहे. तर आता पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट हा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. दीपकने दुसरं षटक चांगलं हाताळलं, 2 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये आहेत. पण यावेळेस ऑन द राईज खेळलाय, सकाळचा सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल नाही होणार, लॉंग ऑफला झेल देऊन चौथा फलंदाज बाद होतोय, अडचणी वाढतायत सिया आरव 11च्या.
11 संघाची आहे. म्हणजे आता कुठेतरी भागीदारी होते की काय असं वाटत होतं, ती चर्चा सुरू होती, पण भागीदारी होतच नाहीये. पहिल्या सेकंदापासून पूर्णपणे डॉमिनन्स स्टॉर्म 11 या संघाचा आहे. त्यामुळे अजूनही ती वेळ आपल्या नावावर करता नाही आली सिया अरब 11ला, आणि पाहूया ती वेळ नेमकी कधी येते. यानंतर अजून 2 षटकं हाताळायची बाकी आहेत. जसा उल्लेख संदीप जगे सरांनी केला की समोरील गोलंदाजावर लक्ष न देता तुमच्यामध्ये आक्रमक फलंदाज लपलेला आहे, त्याला लपवून न ठेवता बाहेर आणावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. सिया अरब 11 संघाला या पहिल्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जर टिकायचं असेल. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून, धावसंख्या 26 झालेली आहे, 26 रन्स ऑन बोर्ड. आणि नंतर मी देखील एक उल्लेख केला होता की फक्त संघात सहभागी नाही व्हायचंय, तर प्रतिस्पर्धी संघावर तुटून सुद्धा पडायचंय. आणि म्हणूनच तीच भूमिका आता फलंदाजांना घ्यावी लागेल, कारण जास्त सावधानी सुद्धा खतरनाक ठरू शकते. कदाचित मला तेच आतापर्यंत पाहायला मिळालाय. बॅटची टॉप एज, गोलंदाज सांगतोय हा माझा झेल आहे. दीपक गंबे यांच्या खात्यात या डावातला 4था विकेट. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत 5. सिया अरब 11 संघाची धावसंख्या आहे 26 धावा. म्हणजे सध्या उघड डोळ्यांनी वाईट स्वप्न पाहतोय सिया अरब संघ. आणि पाहूया ही वाईट स्वप्न नेमकं कधी संपते. अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मडवी आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत हात खुले नाही केले. आणि आता पाहूया त्यांना हात खुले करण्याची संधी नेमकी कधी मिळते, कारण त्यांच्या खात्यात आतापर्यंत फक्त 4 बॉल्स आलेले आहेत आणि त्यांनी 4 सिंगल्स फक्त कंप्लीट केलेले आहेत. त्यामुळे आता पाहूया 7 मिळते कशी. प्रथमेशची जे 7व्या क्रमांकावर पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. 5 फलंदाज बाद झालेत. काल एक 5 कंप्लीट केलं होतं मिस्टर वाळंजने, कल्पेश वाळंजने. आणि आता दीपक गंबे यांनी आतापर्यंत 4 विकेट्स या डावात मिळवलेले आहेत. तर गोलंदाजांचं वर्चस्व आरटीपीएल मध्ये राहिलंय. स्लाइस करण्याचा प्रयत्न, 30 यार्ड सर्कल क्लिअर करण्याचा प्रयत्न, कव्हर्सला पॉइंटला डीप मध्ये कोणीच नाहीये ते पाहून तो स्ट्रोक ऍडजस्ट केला होता फलंदाज प्रथमेशने. पण तितकं चातुर्य दीपक गंबे यांचं पाहायला मिळालेलं आहे. परफेक्शन, उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत दीपक गंबे यांची संघाला मिळालेली आहे. नेक्स्ट बॉल, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल शॉट थर्ड मॅनला, थ्रो स्ट्रायकर एंडला बचावलेले आहेत दोन्ही फलंदाज दोन्ही एंडला. पण एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. पुढचे 2 संघ श्री दत्तकृपा मुळगाव शिव्यातना 11 आणि आई सासाई वाले तुलसी फायटर्स, दोन्ही कॅप्टन्स. चला टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. आपण करणार आहोत टॉस या इनिंग ब्रेक मध्ये. 27 झाले आहेत, 5 फलंदाज बाद झालेत. लीग मध्ये इतका चांगला खेळ राहिलाय सिया अरबचा. काल देखील तितका चांगला खेळ राहिलाय पहिल्या सामन्यामध्ये. आज नेमकं काय झालंय? शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. अजूनही प्रशांत स्ट्राईक स्वतःकडे ठेवतात 5व्या षटकासाठी. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. सिया अरब 11 धावसंख्या आहे 28 धावा, 5 फलंदाज बाद. दोन षटकात 13 धावा खर्च करताना 4 विकेट्स मिळवलेल्या आहेत. तर त्यांचं देखील स्पेल संपलेलं आहे. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांची पाहायला मिळाली. स्वराज देवळे ज्यांनी 2 षटकामध्ये खर्च केल्यात 15 धावा मिळवले 1 विकेट. आणि दीपक गंबे, ओके 13 रन आउट, म्हणजे त्यांच्या खात्यात विकेट नाहीये. तर दीपक गंबे यांनी 4 विकेट्स मिळवलेल्या आहेत आणि 13 धावा खर्च केल्या. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर दोघांनी इकॉनॉमिकल स्पेल्स कंप्लीट केलेले आहेत. आता 5व्या षटकासाठी नेमका कोण येतोय पाहूया. संदीप बटारे हे नवीन गोलंदाज 5व्या षटकासाठी येत आहेत. 1 षटक सुद्धा पुरेसं असतं पुनरागमन करण्यासाठी, आणि ते आपण कित्येक वेळा पाहिलंय सुद्धा या स्पर्धेत. तर हा क्षण 2-3 वेळा तुम्ही पाहिला असेलच मागच्या 6 दिवसांमध्ये. तर अपेक्षा तीच आहे की आता ते 1 षटक जे स्वप्नवत आहे, आणि म्हणतात ना की मेहनत केली तर मग स्वप्न सुद्धा पूर्ण करता येतात. आणि पाहूया ते स्वप्न स्वतः कॅप्टन
जे खेळपट्टीवर आहेत ते आपल्या संघासाठी ती मेहनत करत असताना पूर्ण करतायत का? संदीप बठारे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. प्रशांतचा खेळ आतापर्यंत 5 धावांचा, प्रथमेशचा खेळ 1 धावेचा, CR11 28 धावा, 5 फलंदाज बाद, 12 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. संदीप ओव्हर द विकेट. ओ यावेळेस फोर्स केलंय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, पाहूया तो झेल टिपला जातोय, स्वप्न भंग पावतोय, फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का CR11, बॅटर प्रशांत बॅक टू डग आउट. आज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत संकेत भोईर, पोहोचतायत. फलंदाज जात आहेत, फलंदाज येत आहेत, म्हणजे म्हणतात की सुख करता दुःख हरता संपण्याच्या अगोदरच घालिंग लोटांगण सुरू झालंय की काय. अडचणी सातत्याने वाढतायत, पण असा एक प्लेअर पाहिजे CR11 या संघाला की जो पूर्ण संघाचं काम एकटा करू शकतो. तो फलंदाज कोण, त्याचा शोध चालू आहे आणि पाहूया तो शोध आता पूर्ण होईल का. 8व्या क्रमांकावर संकेत भोईर आता स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतील आणि 7व्या क्रमांकाचे जे प्रथमेश आहेत ते नॉनस्ट्रायकर एंडला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संघामध्ये 11 बॅटर्स आणि 11 बॉलर्स असतात आणि पाहूया आता तीच भूमिका फलंदाजीची संकेत भोईर यांना घ्यायची आहे. बॅक ऑफ द हँड संदीप यांनी आपला मिस्ट्री बॉल यूज केलेला आहे. फ्लाईट होती बॉलला, टप्पा पडल्यानं बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट झाला. चांगली विकेट किपिंग यष्टांच्या मागे पाहायला मिळाली. हे षटक सुद्धा आतापर्यंत चांगलं सुरू केलेलं आहे. संदीप बठारे यांनी धावसंख्या 28 झाले. नेक्स्ट बॉल, फुल एंड बॉल, संपर्क तितका योग्य नाही झाला बॅट आणि बॉलचा. विकेट किपर पोचतील बॉलवर, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या देवीची इच्छाच नाहीये फलंदाजांची. एक धाव पूर्ण होईल, धावसंख्या पोचते ती म्हणजेच आता 29. म्हणतात ना की समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 70चा आकडा तर संदीप जगतसरांनी सांगितला होता, मला असं वाटतं 50 तरी करायलाच हवेत, त्याशिवाय नाही पर्याय. आपण सुपर 6 मध्ये पोहोचलेला आहात, तर इतका चांगला प्रवास तुम्ही लीग मध्ये केला आहे, त्यासाठी तर प्रयत्न करावेच लागतील. पण यावेळेस बॉल खूप जास्त बाहेर राहिलाय, तर ही रिस्क असते जेव्हा तुमच्याकडे रिस्ट मोमेंट आहे, तुमच्याकडे रोटेशन आहे, तुम्ही चांगला स्पिन अटॅक करताय. अशा वेळेला तुमचा पिचिंग झोन तुम्हाला नियंत्रणात ठेवावा लागतो. धावसंख्या 30, 6 फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होण्याच्या मार्गावर आहे आणि गोलंदाज संदीप बठारे सुद्धा या षटकातला दुसरा विकेट्स मिळवत आहेत. CR 7 फलंदाज बाद, 30 धावा. आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंपैकी 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर तर पाठवावीच लागतील. तोच एक दृष्टिकोन असा काल संदीप सरांनी देखील उल्लेख केला होता की आजकाल तेच फलंदाजाचं गणित असतं. परिस्थितीला लागलेली नजर तुमच्या मेहनतीने काढावी लागते. आले आणि फक्त आलेच नाही तर 6 धावा घेऊन आले. पहिल्याच कडक षटकार. रॉयल एंट्री बाय बॅटर हर्षल सोडेवाले. काय षटकार खेचलेला आहे. आता मला हर्षल षटकारवाले म्हणावा लागेल आणि आता एक खेचून नाही चालणार, एकाने पोट नाही भरणार, मोठा घास घाव्या लागणार. त्यासाठी पाहूया तसाच खेळ हर्षलचा पाहायला मिळतोय का. शेवटचा बॉल या षटकाला. धावसंख्या 36, 7 फलंदाज बाद.
CR11 नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तोच अप्रोच ऑन साइडला स्वाईप करण्याचा. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. षटक संपतायत 5 षटकां समाप्तीनंतर CR11 धावसंख्या 36 धावा 36. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन पोहोचलेत. आय गेस दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. आपण या षटकांत टॉस करणार आहोत. पुढच्या सामन्याचा 36 झाले. 36 धावा 7 फलंदाज बाद. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये जिंकून टॉप 3 मध्ये पोहोचायचंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत मेहनत तर स्ट्रॉंग बॉयची राहिलेली आहे. CR11 या संघाकडून या अगोदर हर्षलच्या वतीने एक षटकार पाहायला मिळाला. संकेत यांच्या वतीनं एक धावच आतापर्यंत संघाला मिळालेली आहे. पुढचे 6 बॉल महत्वाचे आहेत आणि ते महत्वाचे 6 बॉल साताळण्यासाठी ती पकड जशीच्या तशी ठेवण्यासाठी गोलंदाज श्रावण येत आहेत. श्रवण भोई बॉलिंग ट्रॅकवर आहेत. अजूनही अंडर एस्टिमेट नाही करणार स्ट्रॉंग बॉयचे कॅप्टन प्रतिस्पर्धी संघाला, कारण पुढचे 6 बॉल देखील तितकेच महत्वाचे आहेत. कारण 50-55 ची रेंज जर गाठली टीमने CR ने तर ती मजा प्रेक्षकांना पुढच्या सामन्यात मिळेल, कारण ती गोलंदाजी आहे. CR या संघाकडे बॉल खूप जास्त एलिव्हेशन घेतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. वेल जज, बट त्या ठिकाणी थोडेसे प्रयत्न कमी पडलेले आहेत. 2 मिळत आहेत. धावसंख्या 38 झालेली आहे. प्रयत्न चालू आहे धावा बनवण्यासाठी, पण स्ट्रोक प्ले यावर थोडस दुर्लक्ष होते. मोठा फटका खेचायचा आहे, पण त्यासाठी तो अभ्यास हवा आहे. जी पायांची हालचाल हवी आहे, जी बॅट स्विंग हवी आहे, त्या सर्व गोष्टी थोड्याशा कमी पडतात. पण अजूनही सुधारण्याची आवश्यकता आहे, अपेक्षा आहे, विश्वास आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 पैकी किती स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर, हा प्रश्न आहे. स्ट्रेट हिट बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. कडक बेधडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेले आहे. या ठिकाणी फलंदाज आता हर्षलच्या मागोमाग संकेत भोईरचा षटकार. प्रमोशन, कारण दोघांच्या वतीनं एक षटकार आलेला आहे. या अगोदर एक षटकार तुषार कांबळे यांच्या वतीनं पॉवर प्ले मध्ये आपण पाहिला होता. त्यानंतर मधल्या फेज मध्ये धावा नाही आल्या, पण आता एंड फेज मध्ये दोन्ही फलंदाजांच्या वतीनं एक षटकार आला. मी क्रमांक देखील तुम्हाला बोलून दाखवला होता, 8वा 9वा. यावेळी संपर्क तितका नाही बनवता आला. बॉल जातोय गलीमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये. सिंगल होते. कंप्लीट लेग बाईकची धाव मोजली जाईल. धावसंख्या 45 झाले. अजूनही बॉल शिल्लक आहेत 3. 45 झालेले आहेत. या षटकामध्ये धावा येतात. मागच्या षटकात सुद्धा धावा मिळाल्या, पण सिंगल डिजिट स्कोर मिळतोय प्रत्येक षटकामध्ये. डबल डिजिट झाला पाहिजे आणि मला असं वाटतं या षटकामध्ये डबल डिजिट स्कोर प्राप्त करू शकतो CR11, कारण दोन्ही फलंदाजांच्या वतीने एक षटकार आलेला आहे. कॉन्फिडन्स गेन होतोय. ऑन दी टोस टाचांवर बॅलन्स करून खेळायचा प्रयत्न होता. कव्हर्सला प्रयत्न योग्य रास्त, पण बॉलची रेंज, विड्थ या सर्व गोष्टींचा देखील आढावा घेणं गरजेचं होऊन बसतं. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 45. 7 फलंदाज बाद. 50च्या दिशेनं आगेकूच, पण गोलंदाजाचं चातुर्य, कारण ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा वीक आहे फलंदाज हर्षल. हे गोलंदाजाने ओळखलं आणि श्रवणने आपलं चातुर्य दाखवताना अभ्यासपूर्ण गोलंदाजी हाताळलेली आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. सुरुवात या षटकाची डबलने, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर लेग बायची एक धाव. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. षटक चांगलं सांभाळलेलं आहे आतापर्यंत श्रवण भोईने. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. धावसंख्या CR11 45. 7 फलंदाज बाद. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. बॉलर तयार. श्रवणला परत टाकावायला गेला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 46 झालेली आहे. चला चला चला, पंच जे निर्देश देत आहेत ते आपण पाळायचे आहेत. टॉससाठी प्रथमेशजी ठाकूर सज्ज आहेत. लगेच आपण या बॉल नंतर पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. CR11 46. 7 फलंदाज बाद. शेवट या डावाचा कोणाच्या बाजूनं? शेवट मी माझ्या बाजूनं करीन असा प्रयत्न फलंदाजाचा, पण गोलंदाज यशस्वी होतोय. विकेट त्याच्या खात्यात जातोय. श्रवण सुद्धा विकेटचा रकाना भरतोय. पहिला डाव संपलाय. CR11 46 धावा जिंकण्यासाठी 36 चेंडू
47 धावांची गरज स्टॉर्म बॉईजला. जाऊया टॉस बॉक्समध्ये सज्ज असतील प्रथमेशजी ठाकूर. थँक्यू सो मच. टॉसची प्रक्रिया इथे आपण आता पूर्ण करणार आहोत. सुपर 6 पहिली मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्ट्रॉंग बॉयज आणि सिया आरव 11 या दोन संघांमध्ये. आणि आता सामना क्रमांक दुसरा, बंधुतुल्य मित्रांमध्ये क्रिकेटचं घमासान युद्ध आता आपण अनुभवणार आहोत. येस, राजूदादा केरकर, आई खानावळचे प्रोप्रायटर यांना विनंती आहे की आपण देखील पराग पाटील देखील इथे आहेत. एका बाजूला सागर बोबट, श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 आणि आई सासाईवाली तुळशी फायटर्स. या बॅटलसाठी भरपूर वाट पाहिली प्रत्येकाने आणि आता ते बॅटल आपल्या भेटीस आलेलं आहे. ओमेगा आणि आरटीपीएल असा टॉस कॉइन असणार आहे आणि कॉल इथे केला जाईल. आतुरता होती खरं तर रोशन शेठ आप्पा, या सामन्याची प्रचंड आतुरता होती आणि तो सामना आता आपल्या भेटीस आलेला आपल्याला पाहायला मिळेल. बंधुतुल्य मित्रांमध्ये क्रिकेटचं घमासान युद्ध आता आपण अनुभवणार आहोत. ओमेगा अँड येस, सागर बोबाड गब्बर स्टाईल मध्ये सेलिब्रेशन करताय. टॉस जिंकलाय सागरदा, टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लीग स्टेज मध्ये त्यांनी ऑलरेडी तुम्हाला मात दिली होती आणि आता सुपर 6 ची इम्पॉर्टंट मॅच आहे. काय मनामध्ये प्रथमतः की आपल्या जवळपास म्हणजे आता मित्र आहेत, भाऊ आहेत, त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळायचं आहे. सो काय स्ट्रॅटेजी, काय रणनीती आणि मनामध्ये काय सुरू आहे? एक बोलायची गोष्ट म्हणजे दोन मित्रांमध्ये पण आहे आणि एकाच गावाले दोन संघ मालक सुद्धा आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन एक मैत्रीपूर्णच होईल. पण कसं बघताय तुम्ही या सामन्याकडे? काय विचार करताय सामन्याबद्दल? मागच्या जे सामन्यात त्यांनी आम्हाला हरवलं तर त्याच्यावर आम्ही फोकस करून त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. सुपर 6 मध्ये संघाबाबत काय सांगाल? काय चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील स्क्वॉड मध्ये? स्क्वॉड मध्ये एक चेंज असेल. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी असतील. तेजस, टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस तुमच्या अगेन्स्ट गेलाय, बट आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय विचार केला होता काल? स्ट्रॅटेजी काय बनवली होती टीम सोबत? मी टीमला सांगितलं होतं का 3 आपण टॉस जिंकलोय तर फिल्डिंग येते, पण समजा चुकून काय झालं, टॉस आपण हरलो, बॅटिंग आली, आम्ही त्यासाठी प्रिपेअर आहोत. काय सांगाल तुमच्या स्क्वॉड बाबत की स्क्वॉड मध्ये काही चेंजेस की जो स्क्वॉड टॉप 12 ला खेळला त्या स्क्वॉड सोबत कंटिन्यू कराल? नाही, तो स्क्वॉड सेम स्क्वॉड असेल माझा. तुम्हाला देखील सेम क्वेश्चन करेन. तुमच्या अगेन्स्ट तुमचे बंधुतुल्य मित्र, अगदी लहानपणापासून एकत्र क्रिकेट तुम्ही खेळलेला आहात गेले इतकी वर्ष, पण आज या इम्पॉर्टंट मॅच मध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. सो काय या बॅटलमध्ये नवीन तुम्हाला पाहायला मिळेल? नवीन असं काहीच नाही. ऍक्च्युली बघायला गेलंच तर 2 टीम आहेत त्या एकच आहेत, एकाच गावचे संघ मालक आहेत आणि जेवढं आम्ही आमच्यासाठी चेअर करतो आम्ही तेवढंच त्यांच्यासाठी सुद्धा चेअर करतो. कुठे दहावीर चषक असो, कुठला अजून चषक असो, सागरची आणि माझी टीमच एकत्र खेळताना दिसेल. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅच साठी. म्हणजे मैत्रीपूर्ण लढत, 2 बंधुतुल्य मित्रांमध्ये आपल्याला आता पुढचा सामना पाहायला मिळेल. मजा येईल नेक्स्ट मॅच मध्ये. जे बॅटल आम्हाला पाहायला मिळालं नाही, राजू वाघमारे आणि तेजस नरेचं, ते कदाचित बॅटल आज आपल्याला पाहायला मिळेल. अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम शिवाज्ञा 11. दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि नामवंत, लोकप्रिय आणि अभ्यासू समालोचक आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेले आहेत. हलके आवाज ऍडव्होकेट संदीपजी जगे सरांचा. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. थोडं पाठी वळून बघूया. 201 पहिल्या चेंडूवरती या वेळेला थोडा स्लाइस करण्याचा प्रयत्न, चोरटी धाव सुद्धा यशस्वी झाली. याच्यासाठी स्टॉर्म बॉईज संघ संपूर्णपणे ओळखला जातो. बघा, थोड्या अंशीने इतिहासात डोकावं लागेल की जेव्हा
ऑस्ट्रेलियाचा संघ स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये आला होता 2000 साली, आणि त्यावेळेला 2001च्या आसपास, आणि त्यावेळेला ऑस्ट्रेलिया संघाने जवळजवळ 15 सामने जिंकले होते. 16वा सामना त्यांनी जिंकला सुद्धा, बरोबर आहे. आणि मग आपण कोलकात्याला गेलो, इडन गार्डनच्या मैदानावरती गेलो, आणि मग सौरव गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता. तो म्हणाला की ऑस्ट्रेलियाला हरवता येऊ शकतं, आपण का उगाच ऑस्ट्रेलियाला एवढे सिरियसली घेतोय, थोड्या अंशी का होईना आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. विविस लक्ष्मणची 281 धावांची खेळी, आणि त्याच सामन्यामध्ये हरभजन सिंगने हॅट्रिक वगैरे घेणं, स्लेटर असेल, राहुल द्रविडची सेंचुरी असेल, स्लेटर, पॉन्टिंग आणि गिलख्रिस्ट यांना लागोपाठ बाद करणं, हरभजन सिंगने ते दाखवून दिलं की विकेट घेता येतात, ऑस्ट्रेलियाला बाद करता येतं. ओके. आणि तब्बल मला वाटतं एकाच कसोटीमध्ये त्याने 13 विकेट्स, मला वाटतं 3 टेस्टमध्ये टोटल 32 विकेट्स हरभजन सिंगने संपूर्णपणे ऑस्ट्रेलियन संघाचा खात्मा करून दाखवला होता. या सगळ्या गोष्टी थोड्या का अंशी का होईना थोड्या आठवणीत आणाव्या लागतात. जिंकायचं असेल तर ती ऊर्जा दाखवावी लागते. ही ऊर्जा कशी येईल? स्टॉर्म बॉईजच्या विरुद्ध खेळताना ही ऊर्जा येणं गरजेचं आहे. पण मग प्रतिस्पर्धी म्हणून स्टॉर्म बॉईजला सुद्धा माहिती आहे की आतापर्यंत आपण अनबिटेबल राहिलोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी आपण जिंकल्यानंतर या वर्षी फक्त पहिला सामना आपण हरलो, आणि तिथून जो आपण कमबॅक केलेला आहे तो अर्थातच आपण विजयाला साजेशा लढती कितीही आपल्या समोर आल्या तरी त्याला प्रत्युत्तर करण्याचं कामगिरी आपण केलेली आहे, आणि त्या प्रकारे स्टॉर्म बॉईज मैदानामध्ये वावरतोय. म्हणजे एका बाजूला कम्प्लीट विनिंग ॲटिट्यूड आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याकडे आता गमावण्यासारखं काही नाहीये. अशा पद्धतीने जर हा सामना झाला तर तो सामना चित्तथरारक आणि रंगतदार होऊ शकतो. पण तसं होण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा मी जे म्हणालो ना, थोडं इडन गार्डनवर जावं लागेल, थोड्याशा त्या आठवणी तुम्हाला घ्याव्या लागतील. तुमचा जन्म कधी झाला याही पेक्षा तुम्ही त्या साली झालेला पराक्रम जर आठवला तर ती गोष्ट कराल. पण अशा प्रकारे जर क्षेत्ररक्षण झालं तर ती ढिसाळ अशी परिस्थिती तुमच्या समोर नक्कीच मैदानावरती येत राहणार. कारण सामना जिंकण्यासाठी 36 चेंडूमध्ये 47 धावांचं आव्हान, आणि ते सुद्धा या क्रीडा संकुलच्या थाटाव मैदानावरती, हे काही असं अवघड आव्हान आहे हे बिलकुल नाहीये. पण स्टॉर्म बॉईज संघाचे फलंदाजी हा सुद्धा एक तेवढाच स्ट्रॉंग पॉईंट आहे. मग त्या फलंदाजीला खिंडार कसं पाडायचं, ऋषभ कोडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या प्रश्नाचं उत्तर काढावं लागेल. वाव 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 वाव, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॅटिंग. सौरभ विचारेच्या बॅटमधून निघालेला हा सणसणीत चौकार. परत परत बघावं अशा प्रकारचा हा फटका होता. कारण ज्या पद्धतीने सौरभ समोर आला होता असं वाटलं की हा तो फ्रंट ऑफ द विकेट खेळेल, चेंडू खाली राहिला, पण त्याची नजर चुकत नाहीये. सौरभ विचारे ज्या कल्पकतेने फलंदाजी मैदानामध्ये करतो ना, ते पाहणं नक्कीच कौतुकास्पद असतं. म्हणजे एखाद्या दिवशी तुम्हाला कोणीतरी तिकीट दिलं आणि सांगितलं जा बाबा या पिक्चर बघायला जा, आणि दुसऱ्या बाजूला जर सौरभ विचारे आज बॅटिंग करणार असेल मैदानामध्ये तर पिक्चरला बिलकुल जाऊ नका असं मी सांगेन. तुम्ही सौरभ विचारेची बॅटिंग बघा, का अफलातून बॅटिंग करतो. त्याला ज्या ज्या वेळेला आपण पाहतो ना, खऱ्या अर्थानं डायनामिक अप्रोच हा एक इंग्रजीमधला फार सुंदर शब्द आहे, आणि त्या प्रकारची फलंदाजी सौरभ कडून अनेक वेळेला या मैदानामध्ये झालेली आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून मैदानामध्ये तो कधी संकटमोचक होतो, कधी तारणहार होतो, कधी आक्रमक फलंदाज असतो, कधी संघाचा भरोशाचा अशा प्रकारचा खेळाडू असतो, आणि विजयाच्या जवळ जाताना, समीप जाताना जे जे काही करता येईल ते कावेबाजपणा, धूर्तपणा सगळं काही मैदानात तो ओतप्रोत पद्धतीने आणतो. ही गोष्ट सुद्धा तेवढीच कौतुकास्पद. 7 चेंडूत 11 आल्यात सामन्यामध्ये 47ची गरज असताना. प्रशांत मडवीला सुद्धा या वेळेला बॅकवर्ड पॉइंटला तटवलं जात आहे. सेम क्षेत्रामध्ये या वेळेला निर्माण केलेला हा दुसरा चौकार. एक फार सुंदर स्टेटमेंट आहे. एके वेळेला मार्को असं म्हणाला होतं की तुम्हाला मैदानामध्ये खेळताना खेळाडूंच्या भावनांशी सुद्धा खेळावं लागतं. गोलंदाज प्रशांत मडवी ज्या प्रकारचे चेंडू टाकतोय खरंच ते कौतुकास्पद आहे.
खरंच ती अप्रतिम गोलंदाजी आहे. त्या टप्प्यावरती खेळणं इतकं साधं सोपं नाहीये. जेवढं साध्या सोप्या पद्धतीने मी इथे समालोचन करतोय ना, तेवढं मैदानामध्ये ते सोपं नसतं. कारण एखादा चेंडू उसळता येतो, एखादा चेंडू खाली राहतो, किंवा त्याच वेळेला तो फार वेगाने आलेला असतो. तुमचे रिफ्लेक्सेस तेवढे स्ट्रॉंग असावे लागतात, तुमचं अँटिसिपेशन त्या लेवलचं असावं लागतं, तुमचा ॲटिट्यूड आणि फोकस ढळता कामा नये. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला क्रिकेट खेळताना करावा लागतो. हा, या वेळेला प्रशांत मडवीने कमबॅक केलेला पाहायला मिळाला. टप्पा घेतल्यानंतर आपल्या उंचीचा पुरेपूर वापर तो करतो. मैदानामध्ये असे निर्धाव चेंडू स्टॉर्म बॉईज संघावरती दडपण दबाव वाढवेल, तर प्रशांत मडवी सारख्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावणार आहेत. पण विकेटच्या शोधात जावं लागेल का, याही प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आपल्याला घ्यावं लागेल. कारण आतापर्यंत 9 चेंडू झालेत, 16 धावा. हा वॉट अ शॉट, वॉट अ टायमिंग. या वेळेला प्रॉपर एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. पंचांचा इशारा येईल की हा चौकार. एक्झॅक्टली. आणि मी प्रश्न विचारतोय काय आणि त्या प्रश्नाचं उत्तर लगेच माझ्या बाजूला अजिंक्य इथे देतोय काय. त्याने लगेच सांगितलं की जिम्बाब्वेचा नील जॉन्सन. तुम्ही योगेश गंभेकडे तसं बघू शकता, म्हणजे अष्टपैलू खेळाडू. टीम दीपक गंभेकडे बघू शकता. डझंट मॅटर, टीम डझंट मॅटर की त्यावेळेला त्यांची टीम काय होती. ती टीम स्ट्रॉंग होती. अलिस्टर कॅम्बल कॅप्टन होता, मरे गुडविन वन डाऊनला खेळायचा वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींकडे येऊ, पण आपण नील जॉन्सनच्या बाबत म्हणू. कारण आज वसीम जाफर सर येणार आहेत आणि त्याच्यामुळे नील जॉन्सन आणि वसीम जाफर सर मला वाटतं त्या एकाच कालखंडात खेळलेले आहेत. कंटेम्पररी खेळाडू राहिलेले आहेत, समकालीन खेळाडू राहिलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपला, 21 धावा धावफलकावरती, 47 धावांची आवश्यकता असताना त्याही गोष्टींकडे आपल्याला यायचं आहे. पण दीपक गंभे 12-21 झाल्या मित्रांनो, 24 मध्ये 26 हव्यात, 24 मध्ये 26 हव्यात. दीपक गंभेने ज्या प्रकारे हा फटका खेळला मैदानामध्ये, तो एक्झिक्युशन अप्रतिम दर्जाचं होतं. आणि विशेषतः त्याला तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये टाकू शकता. जर तुम्हाला 6 बॉलला 8 रन वाचवायचे आहेत, तुम्ही दीपककडे बॉलिंग द्या, दीपक त्या रन वाचवून टाकेल. तुम्हाला 6 बॉलमध्ये 24 बनवायचे आहेत, तुम्ही दीपकला बॅटिंगला पाठवा, तो म्हणेल ठीक आहे, मी 100% माझा प्रयत्न करेन की 24 मारूनच येतो. अशा प्रकारची कमिटमेंट असणारे फार कमी खेळाडू असतात. स्टॉर्म बॉईज संघाला तो मिळालेला आहे. हे मी म्हणेन की स्टॉर्म बॉईज संघासाठी नक्कीच एक वरद असतं आहे. आणि आताही आपण पाहतोय ना, रनिंग बिटवीन द विकेट. बघा, स्टॉर्म बॉईज संघ प्रतिस्पर्धी संघावरती दडपण दबाव कितपत वाढवतोय की जिथे छोटीशी चूक होते, क्षेत्ररक्षकाने थोडीशी ढिलाई दाखवली की तिथे संधी शोधलीच. बघा, तुम्हाला संधीच्या शोधात असावं लागतं. फार कमी वेळेला अशा प्रकारच्या संधी येतात. अपॉर्च्युनिटी विल गिव्ह यू एनिथिंग, पण त्यापेक्षा त्या एनिथिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्या अपॉर्च्युनिटीला तुम्हाला सक्सेस मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. तो रेशो जो काही आहे ना, तो फार इम्पॉर्टंट असतो. याही वेळेला हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामधून 1 धाव पळून पूर्ण केली. एकेरी दुहेरी धावाने का होईना धावफलक हलतं ठेवण्याचं काम करायचं आणि थोड्या अंशी का होईना आपलाही कॉन्फिडन्स वाढतोय हे त्यालाही माहिती आहे. 47 ही काही फार मोठी धावा नाहीयेत की या आपण चेस करू शकत नाहीयेत. 12 चेंडूमध्ये साधारण 20-21 धावा जेव्हा धावफलकावरती आल्या, 10 धावांच्या सरासरीने धावा आपण बनवलेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाला विकेट द्यायची नाहीये, या ॲटिट्यूडने ते मैदानामध्ये गेलेले आहेत. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे, त्याच्याबाबत आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि सौरभसाठी जी लेंथ आता गोलंदाजाने वापरली ना, ऋषभ कोडेने चांगली लेंथवरती गोलंदाजी करतोय. विशेषतः आतापर्यंत आपण गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांची लेंथ बघितली तर अवे फ्रॉम द बॉडी होती, यॉर्कर लाईन गोलंदाजी होती. पण तो फलंदाजाला आमंत्रित करतोय की चला, इन्व्हाइट करतोय की फ्रंट ऑफ द विकेट या खेळा. पण सौरभ आणि दीपक गंभे सुद्धा तेवढ्याच धूर्तपणे खेळत आहेत. आता मात्र यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू पडून पूल केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, परंतु चेंडू सीमारेषाच्या पलीकडे जातोय. दीपकच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक चौकार. $29 ऑन बोर्ड. नो लॉस 29 धावा आतापर्यंत झालेल्या पाहायला मिळतात. 47 धावांना उत्तर देताना कोणत्याही गोलंदाजाच्या विरुद्ध कसं खेळायचं, पूर्णपणे मानसिक छळ
या प्रकारामध्ये आता बॅटिंग सुरू आहे. सौरभ विचारे आणि दीपक गंबे मैदानामध्ये जणू काही लेदर क्रिकेटच्या पहिल्या 4 ओव्हर खेळून काढायच्या आहेत या पद्धतीने मैदानामध्ये गेलेले पाहायला मिळालेत आणि तशाच प्रकारचा खेळ सुरू आहे. 31 धावा धावफलकावरती. असं ठरवलेलंच आहे की सीमारेषेच्या पलीकडे फटका मारायचा, पण तो मारायचा असेल तर तो जमिनीलगत ठेवून मारायचा आणि त्या प्रकारचं कसब कौशल्य कोणाकडे जास्त आहे, सौरभ विचारेकडे आहे की दीपक गंबेकडे? ही एक हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतात ना, त्याच्यावरती आपण येऊया. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. सिंगल्स पुन्हा एकदा 32 धावा धावफलकावरती असतील. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. वेळ झाले ड्रिंक ब्रेकची. अठरा चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. अजिंक्य, एका प्रश्नाचं उत्तर लगेचच तो दिल्यानंतर मला थोडंसं आणखीन काही उदाहरणं द्यायसारखं वाटतं. एक इंग्रजीमध्ये छान असं प्रोवर्ब आहे, विनिंग इज अ हॅबिट. म्हणजे तुम्ही कधी राफेल नदालची मॅच पाहिली असेल तर राफेल नदालला जर पराभूत होताना तुम्ही पाहिलं तर राफेल नदालचा ऑटोबायोग्राफी वाचा. तो त्या ऑटोबायोग्राफीमधून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतील की पराभूत झाल्यानंतर त्यांनी काय काय गोष्टी केल्यात. तुम्ही रॉजर फेडररचा जर ॲटिट्यूड पाहिला असेल, त्याचे काही इंटरव्ह्यूज ऐकले असतील, तर तो हरल्यानंतर त्याने काय काय केलंय, नोवाक जोकोविचने काय केलंय, मायकल शुमाकरने काय केलंय, क्रिस्टियानो रोनाल्डोने काय केलंय, मेस्सीने काय केलंय आणि सेम टाइम विराट कोहलीने काय केलंय, याच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल. बिकॉज विनिंग इज अ हॅबिट. त्यांनी सामना संपल्यानंतर ते पुन्हा गेलेत. जर 2 तासाचं रुटीन प्रॅक्टिस वर्क असेल तर तिथे त्यांनी 4 तास प्रॅक्टिस केलेले आहेत. आपल्या चुकांवरती काम केलेलं आहे की ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होणार नाहीये. मध्यंतरी एक फार सुंदर एक व्हिडिओ फिरत होती इंस्टाग्रामवरती, ती आपण पाहिली असेल की ऑस्ट्रेलियामध्ये 241 धावा सिडनीच्या मैदानावरती सचिन तेंडुलकर यांनी बनवल्यानंतर ज्या वेळेला ब्रॅड हॉगला कव्हर ड्राईव्ह मारणार नाही हे जे लिहून दिलं होतं ना की माझी विकेट तुला पुन्हा मिळणार नाही, बरोबर आहे, हे ज्या वेळेला सचिन तेंडुलकर यांनी लिहून दिलं होतं त्यानंतर त्याने एकही कव्हर ड्राईव्ह खेळला नाही त्या मॅचला. 241 वॅगन व्हील आपण सर्वांनी पाहिलं होतं. सर्वजण पाहतात सुद्धा ते. अलीकडच्या काळात तुम्ही गुगलवर गेलात तुम्हाला ती गोष्ट मिळेल. गुड शॉट. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय दीपक गंबे अतिशय छान पद्धतीने फटके सजवत आहेत, कारण त्यांना माहिती आहे सामना आपल्या हातामध्ये सुद्धा आहे. तर हा जो विनिंग अप्रोच असतो ना, तुम्हाला त्या त्या वेळेला मैदानावरती स्वतःला झोकून द्यावं लागतं, प्रॅक्टिस कराव्या लागतात. छोट्या छोट्या चुका तुम्ही कोणत्या केलेल्या आहेत त्या तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करावा लागतो आणि मग समोर असलेल्या गोलंदाजांवरती तो दडपण आणि दबाव सुद्धा येतं. या वेळेला थोडा वेगळा चेंडू पाहायला मिळाला होता. क्षेत्रव्यूह सुद्धा आपण पाहतोय ना, फार छान पद्धतीने ग्राफिक्स आज गेल्या काही दिवसांमध्ये रोहा स्पोर्ट्सच्या आमच्या संपूर्ण टीमने, आकाश कडव आणि त्याच्या सर्वच सहकार्याने या ठिकाणी आपल्यासाठी आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या त्या ग्राफिक्स दाखवण्याचा सुद्धा त्यांचा छान प्रयत्न पाहायला मिळतो. त्याचंही कौतुक आपल्याला करावं लागेल, कारण घर बसल्या जेव्हा आपण सामना पाहत असतो त्यावेळेला सर्व व्ह्यू आपल्याला काही देता येत नाही. 4 कॅमेरामध्ये ते सोपं नसतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साधारण 30 ते 32 कॅमेरे एका वेळेला मैदानामध्ये असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण 4 कॅमेऱ्यामध्ये जेव्हा कव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काही टेक्निकल लिमिटेशन सुद्धा आपल्याला असतात. पण त्या असू नये याकरिता चांगल्या पद्धतीने मेहनत घेताना पाहायला मिळाले. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे अनेक साऱ्या गोष्टींमध्ये सौरभ आणि दीपक मध्ये जी हेल्दी कॉम्पिटिशन आहे त्याही मुद्द्यांवरती यावं लागेल, कारण 35 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी आता 13 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाज विचार करतात की एकही 6 न मारता सामना जिंकून दाखवायचा. कदाचित असं झालं असेल का, म्हणजे असं त्यांनी ठरवलं असेल का? माझ्या मनात बरेच प्रश्न असतात ना, म्हणजे कधी कधी ओव्हर थिंकिंग मध्ये सुद्धा मी जातो असं माझी मिसेस मला म्हणते. आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. गाणं होतं खास. येस भैया, हे गाणं खास तुमच्यासाठी. वन साइड हिरो आहे आणि आज तसेच हिरो दिसताय तुम्ही. नो लॉस 39.
सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे, 12 चेंडूमध्ये 8 धावांची. मनीष सर, एक गोष्ट आज मला या ठिकाणीची विचार करण्यासाठी भाग पडले, ती म्हणजे की या दोन्ही फलंदाजांनी ठरवले, दीपक गंभे आणि सौरभने, की 6 न मारता मॅच जिंकून दाखवायची. चला घेऊया हे शिवधनुष्य आपण पेलूया, की 6 न मारता कसं जिंकता येतं. नाही, असं काही ठरवलं नव्हतं. तर दीपक हा फटका खेळतोय जरूर, चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. अशा प्रकारे मला चुकीचं ठरवलंस. मी विचार करत होतो, काल मी रोह्यामध्ये हॉल्ट केलाय, त्याच्यामुळे कदाचित घरी गेल्यानंतर बायको बोलेल की तुम्ही का असं राहिलात, तुम्ही घरी यायला पाहिजे होतं. म्हणजे आज मी जे विचार करतोय तो चुकीचा ठरतोय, हे बरं आहे माझ्यासाठी. म्हणून कोणी मला विचारायला येऊ नका फायनल कोण जिंकेल, मी ठरवतोय ते चुकतंय. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 4.1 षटकाचा खेळ संपलाय. सामना जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता आहे, पण अप्रतिम खेळलेत. स्टॉर्म बॉईज नावाप्रमाणे वादळी खेळ तर मैदानामध्ये आहे, पण त्या वादळामध्ये एक प्रकारचा सुकून आहे. आणि स्टॉर्म बॉईज दीपक गंभे या मॅचचा अर्थातच अप्रतिम हिरो ठरतोय आणि सामना जिंकून देतोय आपल्या संघाला, आणि सामना वीराचा सुद्धा मानकरी ठरतोय. वेल प्लेड स्टॉर्म बॉईज. तर सामनावीरचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. ज्यांनी 4 विकेट्स घेतले, दीपक गंभे ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. आदरणीय रुपालीताई नरे आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जाईल. आदरणीय रुपालीताई नरे आपण यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जाणार आहे दीपक गंभे यांना. या रुपालीताई या. चांगला सामना जवळपास एकतर्फी झालेला आहे आणि पाहूया आता टॉप 3 मध्ये पोहोचतोय तो म्हणजे स्टॉर्म बॉईज हा संघ.